ही आहे बिंदू नामावली. बिंदू नामावली म्हणजे काय, 2022-23 मध्ये 2022-23 नुसार संच मान्यतेनुसार फक्त हे शिक्षकाचं सांगायला बरं का, फक्त आपलं चालू आहे शिक्षण विभागाचं, फक्त शिक्षण विभाग. अजून पोलीस विभाग जर तुम्ही पाहिला आणि महसूल विभाग पाहिला तर सगळेजण कोमात जातील, कोमात, की असं कसं होऊ शकते म्हणून. आता बघा, या फक्त आणि फक्त शिक्षण विभागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पद किती आहेत, 7641 पदावर. आरक्षण कसं आहे तर पहा, 13% अनुसूचित जाती म्हणजे एससी. किती टक्के, 13%. त्याच्या जागा किती पाहिजे, 993 पाहिजे. किती आहेत सध्या, 946 आहेत. म्हणजे वजा 47 अतिरिक्त आहेत. वजा 47 म्हणजे काय तर 47 कमी आहेत, जेवढे असायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी आहेत. त्याच्यानंतर पहा, अनुसूचित जमाती किती आहेत, 535 जागा असायला पाहिजे, आहेत किती, 314. म्हणजे 221 जागा कमी आहेत. पहा, एसटी समाजाच्या 221 जागा कमी आहेत, एससी समाजाच्या 47 जागा कमी आहेत. आता सगळं सांगत बसत नाही, मूळ मुद्द्याकडे येतो, जरा मूळ मुद्द्याकडे येतो. पहा, आता इथं आहे भजड, हे वंजारी समाजासाठीचं आरक्षण आहे बरं का. पुन्हा तुम्ही म्हणसाल हे जातीयवाद आहे. एखादी गोष्ट खरी बोलणं म्हणजे जातीयवाद असेल तर मग खरं बोलायचंच नाही का माणसानं. मी असं नाही म्हणत की मी एखाद्या जातीचा द्वेष करतो, एखाद्या, हे द्वेष नाही, हे सांगतोय मी. बिंदू नामावलीमध्ये तिथं इतर ओबीसीवर काय अन्याय झाला, जे लक्ष्मण हाके पुळका दाखवतायत ना ओबीसीचा, की ते गोरगरीब आमचे गिरी पुरी हे ते ढमके टमके 10 नावं घेतात त्याला पाठ असलेले, आणि म्हणतात यांच्यावर अन्याय व्हायला, यांच्यावर अन्याय व्हायला. तर आता काय त्याच्या डोळ्यात माती पडली का त्या हाक्याच्या, त्याला दिसणं का. पहा किती जागा आहेत मंजूर, भजड साठी 2% जागा म्हणजे किती, 153 जागा मंजूर आहेत. मान्य पदे, मान्य म्हणजे मंजूर, मंजूर पद किती आहेत, 153. जागा किती आहेत हो तिथं, कार्यरत किती आहेत, प्रत्यक्ष काम किती करायत, मंजूर पद 153 आणि प्रत्यक्ष काम करणारे 601 जण आहेत. 601. फक्त शिक्षकाचं सांगायला, शिक्षकाकडे कोणतेही महत्वाचे काम नसतात, काय नाही. जर तुम्ही पोलीस आणि जर तुम्ही महसूल विभाग पाहिला तर तुम्ही आकडे पाहूनच बेजार होसाल की हे काय चालू आहे बीड जिल्ह्यामध्ये. मग खराखुरा याता आणि पहा, ओबीसी दाखवतो तुम्हाला, ई माव इतर मागासवर्गीय 19%. किती पाहिजेत, 1452 जागा पाहिजेत. कार्यरत किती येतात, 1221. फक्त 1221 म्हणजे 231 जागा रिक्त आहेत. मग हा ओबीसीवर अन्याय नाही. लक्ष्मण हाकेनं बोलायला पाहिजे की जे गोर गरीब ओबीसी आहेत, साळी माळी कोष्टी तेली आहे की नाही, नाभी शिंपी सुतार कुंभार आहे की नाही, हे जे ओबीसी आहेत खरेखुरे जे मायक्रो ओबीसी आहेत, त्यांच्या जागा तर रिक्त आहेत इथं. त्यांच्या कोणी खाल्या जागा, हे खाणारी जागा कोण आहे ते, हे बिंदू नामावली आहे. एकाच समाजाचे एवढे शिक्षक, इतके अतिरिक्त 448 शिक्षक अतिरिक्त फक्त शिक्षण विभागामध्ये. हे काय चालू आहे, हा जातीयवाद नाहीये, हा अन्याय आहे. हा अन्याय काय मराठा समाजावर नाही, हा सगळ्यावर अन्याय आहे. हा एससीवर अन्याय आहे, एसटीवर अन्याय आहे, हा ओबीसीवर सुद्धा अन्याय आहे. ओबीसी समाजाची 1452 पदं पाहिजे होती, तिथं 1221 आहेत, म्हणजे 231 पदं कमी आहेत. मग या ओबीसीबद्दल कोण बोलणार. म्हणजे तुम्हाला धनंजय मुंडे साहेबावर बोललं की तुम्ही म्हणणार आमच्या ओबीसीवर अन्याय व्हायला, सगळा ओबीसी एकत्र येऊन त्यांच्या विरोधात म्हणजे त्यांच्यासाठी मोर्चे काढणार, म्हणजे सगळ्या ओबीसींचा तुम्ही वापर करून घेणार. पण इथं गोरगरिबाची लेकरं जिथं नोकरीला लागाय पाहिजे तिथं मात्र अशा पद्धतीने अतिरिक्त जातात, जागा रिक्त राहतात आणि त्यांच्या जागेवर दुसरंच कोणी येऊन बसते, तेव्हा तुम्हाला दिसत नाही का अन्याय झालेला. मग याला काय बोलायचं. तर हे सगळं थोतांड आहे, हे काही नाही, हे फक्त आपल्या राजकीय पद वाचवण्यासाठी ओबीसी समाजाचा वापर करून घेणं चालू आहे. त्याच्यामुळे ओबीसी समाजानं तरी डोळे उघडा आणि बघा तुमच्यावर अन्याय करणारं कोण आहे, काय आहे ओबीसीच्या नावाखाली. या लक्ष्मण हाकेच्या नादाला लागू नका. राहिला प्रश्न धनंजय मुंडे साहेबाचा, तर मुंडे साहेबांनी नैतिकता, त्यांना जर वाटत असेल की आपलं इथं काहीच इन्व्हॉल्वेशन नाही, माझ्या हे जवळचे माणसं नाही, तर त्यांनी राजीनामा देऊ नये, आपलं काही मत नाही. त्यांनी राजीनामा दिला काय नाही दिला काय आपलं काहीही मत नाही. आणि जी विकृती आहे ती फक्त माणसांमध्ये असते, जातीमध्ये विकृती नसते. तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक जाती धर्मात काही 4-2 लोक असतात जे वाईट मनोवृत्तीचे असतात, वाईट मानसिक विकृत असतात आणि ते असे धंदे करतात. त्याच्यामुळे त्या सगळ्या जातीला बोलणं क्रमप्राप्त नसतं. सगळ्या जातींना कोणीही बोलू नये, जातीद्वेष पाळू नये, सगळ्यांनी मिळून मिसळून एकोप्यानं राहिलं पाहिजे आणि बंधुभाव जपला पाहिजे. पण जे खरं आहे ते बोललं पाहिजे. आणि म्हणून सांगतो, ही बिंदू नामावली याला म्हणतात आणि बिंदू नामावलीमध्ये अशा पद्धतीने सगळे कांड केलेले आहेत. हे फक्त शिक्षण विभागाचं आहे. महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, अजून बाकी सगळं पाहायचं बाकी आहे. ते हळूहळू निघेल बाहेर काय काय ते. आणि मग खरा ओबीसीवर अन्याय कोण करतंय हे तुम्हीच पाहून घ्या आणि तुम्हीच ठरवा की इथं काय चालू आहे. मग हे सगळं असं आहे. पण या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल आपल्याला, तर आपल्याला शिक्षण मिळालं पाहिजे. आणि शिक्षण कसं मिळालं पाहिजे, दर्जेदार मिळालं पाहिजे. आणि त्या